आज सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाची बैठक पंढरपूर रेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या विरोधात धनगर बांधवांचा प्रचंड रोष दिसून आला। कारण अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं मराठा समाज बांधवांना ज्या पद्धतीनं कर्ज देण्यात येतं त्याच पद्धतीनं भटक्या विमुक्त मधील NT क अ ब क ड या सर्व समाज बांधवातील तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती बिनव्याजी कर्ज देण्यात यावं ही मागणी करण्यात आली व पंढरपूर येथे भव्य असे अहिल्या भवन बांधण्यात यावं। त्यासाठी सरकारनं येणाऱ्या अधिवेशनात निधी देऊन अंमलबजावणी करावी। तसेच जे धनगरांना ते आदिवासींना असं राज्य सरकार गेल्या अनेक दिवसापासून सांगत आहे, परंतु 1 रुपयाचा निधी धनगर समाजाच्या कुठल्याही महामंडळाकडे वर्ग केलेला नाही। तो निधी येणाऱ्या अधिवेशनामध्ये तात्काळ वर्ग करावा, त्याची अंमलबजावणी करावी व अहिल्यादेवी घरकुल योजनेमध्ये धनगर समाजाला तात्काळ घरकुल देण्यात यावेत, त्याचे निकष बदलण्यात यावेत या मागण्या करण्यात आल्या व धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तात्काळ या सरकारनं मान्य करावा या मागण्या करण्यात आल्या। आणि मंगळवारी आम्ही पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची बैठक घेणार आहोत, यांच्याशी निवेदन देऊन चर्चा करणार आहोत। नसेल तर येणाऱ्या एकादशीला धनगर समाजाचं उग्र स्वरूपाचं आंदोलन या राज्यामध्ये होईल।